अथ स्वागतं शुभस्वागतम् अथ स्वागतं शुभस्वागतं मनमोगराच्या नेलवर. मंडळी, आज वर्ल्ड म्युझिक डे अर्थात जागतिक संगीत दिन. जगात शांतता कायम राहावी यासाठी 21 जून 1982 रोजी फ्रान्समध्ये पहिला जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला. जगभरात या दिवशी संगीत आणि ललित कलांना प्रोत्साहन देणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. संगीत हे आपल्या जन्मापूर्वीच म्हणजे आईच्या उदरात असतानाच आपल्यात रुजते. पूर्वीच्या काळी म्हणजे पिठाच्या गिरण्या येण्याआधी घरी जात्यावर धान्य दळून पीठ केले जाई. तेव्हा स्त्रिया ओव्या गाऊन काम सुसह्य करीत असत. उगवले नारायण रूप बाळाचे घेऊन, सोनियाच्या प्रकाशाचा शेरवघ्या देऊन. उगवले नारायण ऊन पडल पिवळ, सकाळच्या पारी बाई देवने सले सोवळ. असं संगीत आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली सोबत करतं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली आवड बदलत जाते. तसं आपल्याला उपलब्ध होतं संगीत आणि आपलं आयुष्य बनतं रंगीत. देव कुठं आहे म्हणण्यापेक्षा देव कुठे नाही असं आपण म्हणतो. तसंच संगीताचं स्थान आहे. निसर्गात, झाडात, पाना फुलात. गुनगुना रहे है भंवर खिल रही है कली कली, गली गली कली कली. गुनगुना रहे है भंवर खिल रही है कली कली. दरी खोऱ्यात, झऱ्यात, नदीत, समुद्रात, तळ्यात, मळ्यात पक्ष्यांच्या किलबिलाटात, मनुष्याच्या अंग प्रत्यंगात. प्रत्येकालाच गाता येत नसलं तरी गाना आए आना आए गाना चाहिए. कारण गायन, वादन, नृत्य हे शरीरावर, मनावर परिणाम करतं. मरगळलेल्या मनाला प्रफुल्लित करण्यात संगीतासारखा दुसरा उपाय नाही. पूर्वीच्या काळी राजे, राजवाडे, कोठी इतकंच किंवा लोकगीत, भजन, कीर्तन, भक्तिसंगीत, भूपाळी, अभंग असं मर्यादित असलेलं संगीत अनेक दिग्गजांनी सर्वसामान्यासाठी खुलं केलं. ज्यामध्ये विष्णू नारायण भातखंडे यांनी स्वतः अनेक उच्च दर्जाच्या गायकांकडून गायकी आत्मसात करून, प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करून, संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर चौकटीत बसवून 10 थाट सरळ सोपी नोटेशन पद्धती यामुळे सर्वसामान्यांना गायन शिकणे सहज साध्य झाले. तसंच एक मोठं नाव म्हणजे विष्णू दिगंबर पलुसकरजी. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरिता आणि प्रसाराकरिता संगीत विषयक क्रमिक पुस्तके, स्वरलिपी तयार करून संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच अजून एक नाव म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांना समजावे, त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून गायनाचार्य देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी भारत गायन समाज संस्था स्थापन केली, ज्याद्वारे आजही अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. अशी शिक्षणाची परंपरा चालू राहिल्याने नामवंत गायक वादकांचे संगीत आपल्यापर्यंत पोहोचले आणि राहणार देखील आहे. अनेक शास्त्रीय, उपशास्त्रीय, विविध प्रांतीय गीतं, मैफिली, चित्रपट संगीत अनेक माध्यमांद्वारे आपल्याला स्वतःला तर प्रस्तुत करता येतेच, पण इतरांनाही संगीताचा आनंद देता येतो. आज या क्षेत्रात पैसा, प्रसिद्धी तसेच किंमत देखील आहे. म्हणूनच नवनवीन देशी संगीत, परदेशी संगीताचा देखील आस्वाद घेता येतो. तर हे संगीत फक्त मन रिझवण्याचं काम करतं का? तर नाही.
आज अनेक आजारावर पूरक उपचार म्हणून संगीत थेरपी प्रचलित झाली आहे. एवढेच नाही तर गायी म्हशीचे दूध काढण्यासाठी वाढण्यासाठी त्यांच्या निवासापाशी संगीत लावले जाते. आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी मधुर मंद संगीत लावले जाते, ज्या योगे वातावरण प्रसन्न राहते आणि आपणही गुणगुणू लागतो. गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी, इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं. ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल, गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल. ओ बंधु रे हंसते हंसाते बीते हर घड़ी हर पल, गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल, गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल. अशी आहे ही 7 स्वरांची किमया. सा सागर उसळे कैसा, रे रेती बुडवी किनारे, गलबत चाले लगबग, मनुष्य वादळी दुर्गम, पडाव येती झप झप, धरणी गाठी सावध, निळ्या सागरी पोहुनी 7 स्वरांची ही कहाणी. सारे गम पद नि सा सा नि ध प म ग रे सा, सारे गम पद नि सा सा नि ध प म ग रे सा.